नमस्कार. नोकरी आणि आपलं वैयक्तिक आयुष्य या दोन्हीमध्ये संतुलन साधणं हे खरंच खूप मोठं आव्हान वाटतं, नाही का? अनेकदा असं वाटतं की आपल्याकडे पुरेसा वेळच नाहीये. पण गंमत अशी आहे की हा खेळ वेळेचा नाहीच, हा खेळ आहे आपल्या मनाचा. आणि आजच्या या विश्लेषणात आपण नेमकं हेच समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. मला खात्री आहे की हा प्रश्न प्रत्येकालाच कधी ना कधी पडतो. म्हणजे बघा, दिवसभर ऑफिसमध्ये मेहनत करून आपण घरी येतो, पण कुटुंबाला हवा तसा वेळ देता येत नाही. आणि जेव्हा कुटुंबासोबत असतो तेव्हा डोक्यात ऑफिसचेच विचार सुरू असतात. ही एक खूपच कॉमन, म्हणजे अगदी प्रत्येकाची समस्या आहे. आपल्याला सतत वाटत राहतं की अरे दिवसात अजून 1-2 तास मिळाले असते तर सगळं कसं व्यवस्थित झालं असतं. आपण आपलं वेळापत्रक, आपलं शेड्यूल बदलायचा खूप प्रयत्न करतो, पण तरीही ती तारेवरची कसरत काही संपत नाही. याचं कारण असं आहे की खरी समस्या वेळापत्रकात नाहीच आहे. तर मग खरी समस्या आहे तरी काय? ती आहे मेंटल स्विचची. म्हणजे काय तर आपलं शरीर ऑफिसमधून घरी येतं, पण आपलं मन मात्र कामातच अडकून पडलेलं असतं. आणि जेव्हा आपण कामाचे विचार, कामाचा ताण घरी घेऊन येतो ना, तेव्हाच खऱ्या अर्थाने हे असंतुलन सुरू होतं. आता हेच अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊया. आपल्याला आपल्या मेंदूच्या 2 वेगवेगळ्या कार्यपद्धतींबद्दल थोडं जाणून घ्यावं लागेल. कारण आपला मेंदू एकाच वेळी 2 वेगवेगळ्या भूमिकांमध्ये, म्हणजे 2 वेगवेगळ्या मोड्समध्ये पूर्ण क्षमतेने काम करूच शकत नाही. तर हे 2 मोड कोणते आहेत? पहिला आहे वर्क मोड. कामाच्या ठिकाणी आपला मेंदू या मोडमध्ये असतो. तो सतत प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतो, ॲनालिटिकल असतो आणि कामावर लक्ष केंद्रित करतो. याच्या अगदी उलट असतो होम मोड. घरी आल्यावर आपल्याला या मोडची गरज असते, जिथे भावनिकदृष्ट्या उपस्थित राहणं, आपल्या माणसांशी जोडलं जाणं महत्त्वाचं असतं. आणि अडचण तेव्हाच होते जेव्हा आपण हा वर्क मोड घरी घेऊन येतो. आणि हे एक वाक्य त्या परिस्थितीचं अगदी अचूक वर्णन करतं. विचार करा, आपण मुलांसोबत खेळतोय, पण डोक्यात उद्याच्या मीटिंगचे विचार सुरू आहेत. आपलं शरीर तिथे आहे, पण आपलं मन, आपली भावना तिथे नाहीये. आणि यामुळेच नात्यांमध्ये नकळतपणे एक दुरावा तयार होतो. ठीक आहे, मग यावर उपाय काय? हा मेंटल स्विच आपण बंद चालू कसा करू शकतो? चला आता काही अगदी सोप्या प्रॅक्टिकल उपायांबद्दल बोलूया, जे आपल्याला कामातून बाहेर पडून मानसिक रिसेट करण्यासाठी मदत करतील. यासाठी मुख्यत्वे 2 खूप प्रभावी मार्ग आहेत. पहिला म्हणजे एक ट्रान्झिशन रिच्युअल, म्हणजेच एक संक्रमण विधी तयार करणं. आणि दुसरा म्हणजे काम आणि आपलं वैयक्तिक आयुष्य यामध्ये काही स्पष्ट सीमा, म्हणजे बाउंड्रीज आखणं. आता संक्रमण विधी म्हणजे नेमकं काय? ही एक छोटीशी पण जाणीवपूर्वक केलेली कृती आहे, जी आपल्या मेंदूला एक सिग्नल देते की ओके, आता काम संपले, आता घराची वेळ आहे. हे काहीही असू शकतं. ऑफिसमधून निघताना किंवा घरी पोचल्यावर एखादं आवडतं गाणं ऐकणं, किंवा फक्त 5 मिनिटं शांत बसून दीर्घ श्वास घेणं. हा छोटासा बदल वाटेल, पण तो खूप शक्तिशाली ठरू शकतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सीमा ठरवणं. उदाहरणार्थ, एक नियम बनवायचा की रात्री 8 नंतर कामाचे फोन किंवा मेसेजेस तपासायचे नाहीत. सुरुवातीला हे जरा कठीण वाटेल, पण यामुळे काय होतं तर मेंदूला एक प्रकारची मानसिक सुरक्षितता मिळते. त्याला कळतं की आता आराम करण्याची वेळ आहे, आणि यामुळे अनावश्यक तणाव खूप कमी होतो. अनेकदा आपल्याला अपराधी वाटतं की कामामुळे कुटुंबाला पुरेसा वेळ देता येत नाही. पण आता वेळ आली आहे की आपण उपस्थिती या शब्दाची व्याख्याच बदलली पाहिजे. क्वालिटी महत्वाची आहे, क्वांटिटी नाही. हा आलेख बघा, सगळं काही स्पष्ट होईल. 3 तास कुटुंबासोबत अर्धवट लक्ष देऊन मोबाईल बघत घालवण्यापेक्षा फक्त 30 मिनिटं, पण ती पूर्णपणे एकाग्र होऊन मोबाईल बाजूला ठेवून त्यांच्यासोबत घालवणं हे जास्त प्रभावी आणि अर्थपूर्ण ठरतं. त्यामुळे किती वेळ दिला यापेक्षा तो कसा दिला हे जास्त महत्त्वाचं आहे. आता पाहूया की हे छोटे छोटे पण अर्थपूर्ण क्षण आपली नाती अधिक घट्ट कशी करतात, आणि यामध्ये लक्ष देण्याचं, म्हणजे अटेन्शनचं सामर्थ्य काय आहे. मानसशास्त्रानुसार हे खूप सुंदर आणि महत्त्वाचं तत्व आहे. आपलं लक्ष जिथे जातं, आपली ऊर्जा तिथेच वाहते. जेव्हा आपण आपल्या प्रियजनांवर आपलं पूर्ण लक्ष देतो, तेव्हा ते प्रेम व्यक्त करण्याचा एक सर्वोत्तम मार्ग असतो. या उलट त्यांच्याशी बोलताना सतत मोबाईलमध्ये बघणं हे त्यांना भावनिकदृष्ट्या आपल्यापासून दूर करतं. नात्यांमध्ये भावनिक खोली आणण्यासाठी सामायिक अर्थ तयार करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हे काही छोट्या छोट्या कौटुंबिक सवयींमधून, विधींमधून सहज साधता येतं. जसं की प्रत्येक रविवारी एकत्र नाश्ता करणं, रात्री जेवणानंतर सगळ्यांनी मिळून फिरायला जाणं, किंवा आठवड्यातून एकदा तरी एकत्र बसून मोकळ्या गप्पा मारणं. असे छोटे क्षण नात्यांना एक वेगळाच अर्थ आणि बळकटी देतात. तर या सगळ्या चर्चेतून आपण एका महत्त्वाच्या निष्कर्षावर येतो. वर्क लाईफ बॅलन्स म्हणजे काहीतरी परिपूर्ण स्थिर संतुलन साधणं नाहीये.
तर तो एक वेगळाच मानसिक दृष्टिकोन आहे. म्हणूनच स्वतःला हा प्रश्न प्रामाणिकपणे विचारणं खूप गरजेचं आहे की खरंच खूप काम आहे की आपले प्राधान्यक्रम, आपल्या प्रायोरिटीज चुकल्या आहेत. आपण नेमकं कशाला जास्त महत्त्व देत आहोत? अनेकदा कामाला प्राधान्य दिलं जातं कारण त्याचे परिणाम आपल्याला लगेच दिसतात, मोजता येतात, जसं की पगार, प्रमोशन, ग्रोथ. पण नात्यांमधून मिळणारा जो आनंद आणि समाधान आहे ते अदृश्य असलं तरी तेच आपल्या आयुष्याची खरी गुणवत्ता, खरी क्वालिटी ठरवतं. तर कळीचा मुद्दा हा आहे की खरं संतुलन म्हणजे सगळं काही परफेक्ट असणं नव्हे, तर प्रत्येक दिवशी आपण कशाला प्राधान्य देतो, कुठे आपलं लक्ष केंद्रित करतो आणि कोणत्या क्षणांना महत्त्व देतो, ही एक जाणीवपूर्वक केलेली निवड आहे. आणि ही निवडच आपलं खरं संतुलन ठरवते.